आताच आपले शिक्षक श्री पाटील सर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाबद्दल बरंच काही आपल्याला सांगितलं आहे. लोकमान्य टिळक हे करारी होते. शेंगा खाण्याचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि लोकमान्य टिळक हे काही जण उद्धट वाटतील, परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधलं त्यांचे योगदान हे निश्चितपणे अगदी महान मोठं आहे. कारण इंग्रजांना अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून इंग्रज ऐकणारे नाहीत, तर त्यांच्या विरुद्ध लढाच पुकारायला हवा, त्यांच्या विरुद्ध बंड पुकारायला हवं आणि ते सशस्त्र क्रांतीने व्हायला हवं, अशा विचारांचे लोकमान्य टिळक होते. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय प्रयत्नपूर्वक हा आपला भारतीय स्वातंत्र्य लढा पुढे नेला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एका निर्णायक उंचीवर नेऊन ठेवलं. त्यामुळे त्यांचं योगदान हे भारतासाठी अत्यंत मोठं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. त्यांचं नाव हे तुकाराम भाऊराव उर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे असं त्यांचं नाव होतं. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला होता. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. अण्णाभाऊ साठे हे एक शाहीर म्हणून परिचित होते आणि तरी ते कथा कादंबऱ्या असं बरंच ऐकायला लिहायचे. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर होते, अशिक्षित होते आणि असं असताना अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये लोकवाङ्मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक साहित्य त्यांनी समृद्ध केलं. अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीत, पद या काव्य प्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेच्या विचारांच्या प्रसारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1944 साली त्यांनी लाल बावटा पत्र स्थापन केलं आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काळी, ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांची चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले आणि पुढे त्यांचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले. रशियाच्या राष्ट्राध्यक्षाकडून त्यांचा सन्मान देखील झाला. आणि 16 ऑगस्ट 1947 साली ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है असा नारा त्यांनी शिवाजी पार्कवर दिला होता. आणि असे हे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अगदी अल्प आयुष्यामध्ये 11-21 कथासंग्रह, 30 पेक्षा जास्त कादंबऱ्या अशा कादंबऱ्या लिहिल्या आणि 7 कादंबऱ्यावर मराठी चित्रपटही निघाले आहेत. फकीराया त्यांच्या कादंबरीला 1961 साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळचे जे ज्येष्ठ साहित्यिक होते वि. स. खांडेकर यांनी देखील या कादंबरीचं कौतुक केलं होतं. अतिशय साहित्यिक असा माणूस आणि सर्वसामान्य परिस्थितीतून आलेला, आणि त्यांनी देखील एक मोठे योगदान आपल्या भारताच्या साहित्य क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळच्या नेहरूंकडे विचारणा केली की अण्णाभाऊ साठे कहाँ रहते हैं, हिंदीमधून, म्हणजे त्यावेळेच्या त्यांनी रशियन भाषेमध्ये त्याला विचारलं. त्यावेळेला भारताच्या पंतप्रधानांना नेहरूंना सुद्धा आश्चर्य वाटलं की एका सांगली जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोहोचवतो ही काही सामान्य गोष्ट नाही. आणि मग त्यानंतर अण्णाभाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने उजेडात आले. अशा या 2 महान वीरांचा एकांची पुण्यतिथी आहे, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. या दिवशी दोघांनाही मी विनम्र अभिवादन करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद.